नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव कुमारी मोनिका सुरेंद्र मेश्राम. मी BEdच्या तृतीय सत्रातील छात्राध्यापिका असून श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ एज्युकेशन आमगाव, जिल्हा गोंदिया या ठिकाणी शिक्षण घेत आहे. आज आपण इयत्ता 5वीच्या मराठी या विषयाअंतर्गत मुंग्यांच्या जगात हा पाठ अभ्यासणार आहोत. पाठाचे लेखक आहेत प्रकाश किसन नवाडे. तर चला अभ्यासूया मुंग्यांच्या जगात. मुंगी हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतात त्या साखरेवर ताव मारणाऱ्या मुंग्या, नाहीतर कडकडून चावणाऱ्या लाल मुंग्या. ताव मारणाऱ्या म्हणजेच भरपूर खाद्य खाणाऱ्या आणि कडकडून म्हणजे जोराचा चावा घेणाऱ्या. भारतात मुंग्यांच्या सुमारे 1000 जाती आढळतात. सुमारे म्हणजेच जवळपास किंवा अंदाजे. कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. उद्योगी म्हणजे काम करणारी. मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो. एका वसाहतीमध्ये लाखोंच्या संख्येने मुंग्या राहतात. वसाहत, राहण्याचे ठिकाण. मुंग्यांची वसाहत ही वारुळात असते हे आपणा सर्वांना माहितीच आहे. प्रत्येक वसाहतीमध्ये अनेक कामकरी मुंग्या, एक किंवा काही राणी मुंग्या आणि काही नर मुंग्या असतात. मुंग्या एकमेकांशी बोलत असतील का? कशा प्रकारे बोलत असतील? एका मुंगीला सापडलेला अन्नाचा साठा इतर मुंग्यांना कशा प्रकारे माहिती होतो? असे नाना प्रश्न आपल्याला पडतात. नाना म्हणजेच विविध. आपण एकमेकांशी संवाद साधतो. माणसाप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत. निसर्गाने प्रत्येक सजीवाला संवादाकरिता विशिष्ट सोय करून दिलेली आहे. मुंग्यांना सुद्धा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी निसर्गाने अशीच सोय केली आहे. मुंग्या वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या रासायनिक गंधकणांचा उपयोग करतात. संवाद म्हणजेच बोलणे. एखाद्या मुंगीला अन्नाचा साठा सापडला की ती आपल्या वसाहतीकडे परत येताना त्या मार्गात आपल्या शरीरातून विशिष्ट प्रकारचे गंधकण सोडत येते. मुंग्या हे गंधकण फक्त अन्नाचा साठा मिळवल्यावरच सोडतात, इतर वेळेस नाही. मग इतर मुंग्या मिशांच्या सहाय्याने या गंधकणांचा माग काढत अन्नसाठ्यापर्यंत पोहोचतात. म्हणून आपल्याला मुंग्या नेहमी रांगेने चाललेल्या दिसतात. सहाय्याने म्हणजेच मदतीने. माग काढणे म्हणजेच शोध घेणे. आपण म्हणतो मुंग्या कशा ओळीत चालतात, पण त्या गंधकणांचा शोध घेत घेत अन्नसाठ्यापर्यंत पोहोचत असतात. आपल्याला सगळ्या मुंग्या सारख्याच दिसतात, पण एखादी मुंगी आपल्याच वसाहतीमधील आहे की दुसऱ्या वसाहतीमधील आहे हे मुंग्यांनाच ओळखता येते. जशी चीनी जपानी माणसं पाहिल्यावर आपल्याला असं वाटतं की सगळी माणसं एकसारखीच आहेत, मात्र प्रत्येकजण एकमेकापेक्षा वेगळा असतो. तसंच या मुंग्यांच्या बाबतीतही आहे. सगळ्या मुंग्या दिसायला सारख्याच असल्या तरी त्या एकमेकीला ओळखत असतात. वेगवेगळ्या वसाहतींच्या मुंग्यांना विशिष्ट असा गंध असतो. मुंग्या मिशांच्या सहाय्याने तो गंध ओळखतात. रांगेत जाणाऱ्या 2 मुंग्या एकमेकांना कधीकधी भेटताना दिसतात, त्यामागे हेच कारण आहे. एखादे संकट आल्यावर मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात. यासाठी मुंग्या वेगवेगळ्या प्रकारचे गंधकण बाहेर सोडतात. सावध म्हणजेच सजग करणे. म्हणजे अन्नसाठा मिळाल्यावर वेगळा गंध, संकट आल्यावर वेगळा गंध. निसर्गाने त्यांच्या शरीराची रचना तशीच केलेली आहे. या गंधकणांचा सुगावा लागताच इतर मुंग्या त्या मुंगीच्या मदतीसाठी ताबडतोब धावत येतात. सुगावा म्हणजे शोध लागणे.
त्याबरोबर सावधानतेचा इशारा देणारे गंधकणसुद्धा हवेत सोडतात. त्यात एखाद्या मुंगीला चिरडले तर या गंधकणांचा परिणाम अधिक तीव्र होतो. अशा वेळी अधिक प्रमाणात हे गंधकण सोडले जातात. तीव्र म्हणजेच मोठा. संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या आपल्या शरीराचा पृष्ठभाग देखील घासतात. यातून येणाऱ्या आवाजाच्या सहाय्याने त्या आपल्या वसाहतीमधील इतरांना संदेश देत असतात. निरनिराळ्या प्रकारे मुंग्या एकमेकांशी संवाद साधतात. तर बघा मुलांनो, मुंगी केवढीशी, तिची पाठ केवढीशी, घासल्यावर होणारा आवाज इतर मुंग्यांपर्यंत पोहोचतो. केवढं मोठं आश्चर्य आहे ना? स्वतःचे आणि वसाहतींचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात. तत्पर म्हणजेच तयार. स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काही मुंग्या कळकळून चावा घेतात. चावा म्हणजेच चावणे किंवा डसणे. काही मुंग्या विषारी दंश करतात, तर काही विशिष्ट अंमलाचा फवारा शत्रूवर सोडतात. नकळत एखाद्या वेळेला लाल मुंग्यांच्या वसाहतीवर पाय पडल्यास काय होते ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही. वसाहतीवर संकट आणणाऱ्या मोठ्या शत्रूला सगळ्या मुंग्यांनी मिळून चावा घेतला की त्याला तिथून पळ काढावाच लागतो. पळ काढणे म्हणजेच निघून जाणे. काही जातींच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना केलेली असते. दंश करताच प्राण्यांच्या शरीरात विष सोडले जाते. या विषाचा मोठ्या प्रमाणावर फारसा प्रभाव जाणवत नाही, परंतु अशा अनेक दंशांपासून होणारा दाह त्या प्राण्याला वसाहतीपासून दूर करण्यास यशस्वी ठरतो. दाह म्हणजेच आग होणे. या मुंग्यांचा प्रभाव हाणून पाडणारे त्यांचे बरेच शत्रू देखील आहेत. अर्थातच निसर्गाने निर्माण केलेल्या अन्नसाखळीचा हा एक भागच आहे. हे आपल्याला कसे विसरून चालेल? अशा या उद्यमशील, शिस्तबद्ध, सामाजिक जीवन जगणाऱ्या मुंग्यांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. तर मुलांनो, आपणही मुंग्यांसारखं शिस्तबद्ध होऊया, सतत काम करूया, उद्योगी होऊया आणि आदर्श विद्यार्थी बनूया. तर आज आपण मराठी विषयाअंतर्गत इयत्ता 5वीचा मुंग्यांच्या जगात हा पाठ पूर्णपणे अभ्यासलेला आहे आणि समजून देखील घेतलेला आहे. धन्यवाद.